तर मित्रांनो, पहिल्या भागात आपण बघितलं की कसं आपण गंभीरगडावर पहिला दिवस आनंदात घालवला. जर तुम्ही गंभीरगड ब्लॉगचा पहिला भाग बघितला नसेल तर पार्ट 1 नक्कीच बघा, जेणेकरून तुम्ही पार्ट 2शी लगेच कनेक्ट व्हाल. आता पुढे. तर मित्रांनो, आता वाजलेच सकाळचे 6:42 आणि आम्ही असं सकाळी उठलो आहेत आणि जो बाहेरचा बघायचा व्ह्यू आहे ना, खूप अमेझिंग आहे. तुम्हाला दाखवतोच. शुभ सकाळ मित्रांनो. तर आता वाजलेत सकाळचे 8 आणि खूपच मस्त सनराईज बघायला भेटलाय. तुम्हाला दिसत असेल मे बी. सो आता थोड्याच वेळात आम्ही नाश्ता करून वरती फिरायला जाणार आहेत. सो लाईक तिथे म्हणजे तुम्हाला दाखवतो कसा व्ह्यू वगैरे भेटतो किंवा काय बघायला भेटते. सो आम्ही थोड्याच वेळाने आता नाश्ता करू आणि निघूया. आता सगळी मंडळी रेडी होते, ते तिकडे नाश्ता बनतोय आणि आता थोड्याच वेळापूर्वी एक दादा आहे, त्यांनी गोप्रो लावलेला आहे, लाईक त्याने टाइमलॅप्स कॅप्चर केलेला आहे. हे बघा, खूपच मस्त व्ह्यू होता सकाळी. सो हे बघा, आता माकडं सुद्धा आलेली आहेत. जेव्हा पण इकडे सकाळ होते ना तेव्हा मोस्टली माकडं येतातच. सो आता इकडे कॅमेरा ठेवलेला आहे, त्यामुळे थोडं लक्ष द्यायला लागते माकडांवरती, लाईक घेऊन वगैरे नको जायला. तर मित्रांनो, आम्ही आता थोड्याच वेळात निघतो इकडून. लाईक वरती फिरायला नाही जात आहे, कारण की मे बी सगळे थकले असतील आणि दरवर्षी आम्ही लाईक वरती फिरायला जायचे. सो मे बी जे लास्ट इयर मी शॉर्ट्स काढले असतील ना, ते तुम्हाला शॉर्ट्स दाखवतो या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघत होतो. लाईक सन पण खूप वरती आलेलं आहे, पण मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की खूप मस्त व्ह्यू होतो. लाईक क्लाउड्स वगैरे असे डोंगरावर जातात. तुम्हाला शॉर्ट्स दाखवतो. तर मित्रांनो, आम्ही आता निघतोय. आमचा नाश्ता झालेला आहे. आम्ही आता वरचा भाग एक्सप्लोअर करायला चाललो आहे गंभीरगडाचा. सो लेट्स सी, तुम्हाला दाखवतो नक्की काय काय बघायला भेटते वरती, ठीक आहे. चला. आणि मित्रांनो, हे जे दिसतंय ना, याला वाघोबा देव असं म्हटलं जातं, म्हणजे गावकरी असं सांगतात. सो मी आता रेस्ट करतो इथे. आपल्याला इथे यायचं आहे. हे जे दिसतंय इथे पाण्याच्या कुंडा बघायला भेटतात. चला आपण निघूया. तर मित्रांनो, आम्ही आता चाललेलो या ट्रेलला. आमचा 2 वेळा रस्ता चुकला. सो खूप चुकामक होत आहे. जर तुम्ही इथे येत असाल ना, तर शक्य असेल तर तुम्ही तुमच्यासोबत एक वाटाडा ठेवा, म्हणजे एक लोकल गाईड ठेवा गावातला, म्हणजे तुमची चुकामक होणार नाही. आम्ही आता जस्ट पोचतो आहे आणि एक मंडळी तिकडून खालून येत आहेत. तर ही जी वाट दिसते मित्रांनो, आम्ही गेल्या वर्षी इथून चढलेलो. खूपच रिस्की वाट आहे. आम्ही आता ज्या वाट्याला आलो आहे ती वाट बरोबर आहे. ऑलमोस्ट पोचलो आता, थोडंसंच आहे जरा. चला. हे बघा, इकडे पाण्याचं कुंड आहे वरती आणि ह्याच्या बाजूलाच दुसरं आहे. हे 2 कुंड आहेत पाण्याचे वरती. बट ह्याच्यामधला एक आहे ज्याच्यामधलं तुम्ही पाणी पिऊ नाही शकत. या कुंडामधलं पाणी तुम्ही पिऊ शकतात आणि या कुंडामधलं पिऊ नाही शकत. चला तुम्हाला वरतून दाखवतो. हे बघा, हे पाण्याचं कुंड आहे. हे पाणी तुम्ही पिऊ शकता, खूप खोल आहे. आणि बाजूला जो कुंड आहे त्याच्यातलं पाणी तुम्ही नाही पिऊ शकत. आणि मित्रांनो, जर तुम्ही इथे येत असाल ना, तर प्लीज असं कचरा नका करू, कारण गडावर हा एकच असा पाण्याचा कुंड आहे जिथलं पाणी तुम्ही पिऊ शकतात. तर मित्रांनो, जर तुम्ही इथे येत असाल तर प्लीज यात कचरा नका टाकू. सो मित्रांनो, आता मी खाली उतरतो, कारण या पोर्शनवरनं खाली उतरताना थोडं रिस्की आहे. सो मोबाईल ठेवावा लागतो. चला आपण खाली उतरूया. सो आपण जिथून आता कुंड बघितलं तिकडून या वाट्याला जाऊन बघूया मागे काय बघायला वाटते.
मित्रांनो आम्ही जर चाललेलो आणि समोर हे बघा, आपण लास्ट नाईट जिकडे थांबलेलो कॅम्पिंग करत होतो आपण, ते टेंट दिसत आहे तिकडे. चला आपण वरती जाऊया. सो आम्ही आता या वाट्याला कुंड बघून आलो आहे आणि हा असं जातो तो दुसऱ्या साईडला जातो आणि हा जो आहे तो वरती जातो. सो आपण वरचा पार्ट एक्सप्लोर करून मग दुसऱ्या बाजूला जाऊया. चला. हे बघा, हे दिसते, हे प्रवेशद्वार आहे गंभीरगडाचं आणि काळानुसार ॲक्च्युली ते नष्ट झालेलं आहे. वरच्या साईडला जाताना अजून एक पाण्याचं कुंड लागलं आहे. हे पण पाणी तुम्ही पिऊ नाही शकत, हे खूपच गढूळ आहे पाणी. सो फायनली आपण पोचलो आहोत टॉपवर. तुम्हाला दाखवतो व्ह्यू कसा आहे तो. वाव. तर मित्रांनो वरच्या साईडला फिरत असताना असे मंदिरं बघायला भेटतात. बहुतेक इथे गावातले पूजा करायला येत असेल. आतमध्ये हनुमानाची मूर्ती असते. हा बघा अजून एक कुंड बघायला भेटतो आहे. आम्ही थोडं जस्ट पुढे आलो, त्या मंदिराच्या बाजूने आलो आणि अजून एक कुंड बघायला भेटला. तर फायनली आपण आता गंभीरगडाच्या शेवटच्या टोकाला पोचल्यात वरच्या साईडला. वाव, हे बघा खूपच मस्त व्ह्यू होत आहे. सो आपण त्या वरच्या टोकाला होतो आणि आपण असे फिरून मग या दुसऱ्या बाजूला आलो आहे. सो इकडे दाखवतो तुम्हाला काय बघायला भेटेल. हे बघा, इथून फक्त तो आता वॉच टॉवर दिसतो आहे. सो या रस्त्याला जर तुम्ही समोर गेलात तर तिकडे गुफा लागते. तुम्हाला दाखवतो गुफा कशी येते. सो आम्ही आता गुफेकडे चालले आहेत. लाईक इकडे आपण आता हॉल्ट घेतलेला, हे बघा. सो आता आपण गुफेकडे चाललो आहे. जर तुम्ही या गडाला व्हिजिट करणार असाल ना मित्रांनो, तर व्याहाडी गावातूनच या, मी सजेस्ट करेल. आणि जर तुम्ही रायपूर गावातून आला, हा जो गाव दिसतो इकडे रायपूर गाव आहे, इकडून जर आलात तर तुम्ही रस्ता बघू शकतात. लाईक असं खूप चढण आहे. हे बघा, ही जी वाट दिसते, जर तुम्ही रायपूर गावातून आलात तर तुम्ही या वाटेला याल. मी सजेस्ट करेल की तुम्ही व्याहाडी गावातूनच या. हे बघा आम्ही गुफेकडे पोचलेले आहेत आता. ही बघा खूपच मोठी गुफा आहे. इथे जर तुम्ही कॅम्पिंगला आलात तर मॉन्सूनमध्ये तुम्हाला इकडे कॅम्प करायला खूप इझी होईल. लाईक इथे 20 ते 30 जण आरामात झोपू शकतात. तर मित्रांनो हे जे दिसते, हा आधी डोंगराचा भाग होता, काळानुसार ॲक्च्युली कोसळलेला आहे. हे बघा, आधी हा दगड डोंगराचा भाग होता. सो मी आता परतीच्या प्रवासाला चाललो आहे. लाईक जाताना हे बघा, हे मंदिर बघायला भेटते आणि अशा इकडे पायऱ्या बनवलेल्या आहेत. हे बघा, असे दगड ठेवून पायऱ्या बनवल्या आहेत तिकडे. सो आता मी डायरेक्ट खाली उतरतो आणि मग डायरेक्ट खाली गेल्यावरच भेटूया. चला. तर मित्रांनो आता आम्ही खाली उतरलेले आहेत आणि इकडे खाली उतरल्यानंतर ना एक नदी लागते, बट ती सुकली नाही नदी, बट स्टील त्याच्यामध्ये थोडंसं पाणी येते. सो इकडे खाली आम्ही थोडं लाईक तोंड वगैरे धुतलं आणि खूप फ्रेश वाटतं आता त्यामुळे. सो आम्ही आता परत चाललो घरी. आता निघतो. सर्व तिकडे वेट करतायत, आम्हाला हाक मारतायत. सो चला आम्ही निघतो आता. तर मित्रांनो हा गंभीरगडाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. पुन्हा भेटूया एका नवीन मजेदार ब्लॉगसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.